नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणार सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता खूप खूप स्वागत। मित्रांनो, आपण सर्वांनी बघितलं तर कुक्कुटपालनाचा हा व्यवसाय आता घराघरात पोहोचलाय आणि कुक्कुटपालनाच्या व्यवसायातून खऱ्या अर्थानं रोजगाराचे एक साधन आता निर्माण झाले। पण कुक्कुटपालनाच्या व्यवसायातील सर्वात महत्त्वाचा अडसर जर कोणता म्हटला तर कोंबड्यांवरती येणारा सर्वात महत्त्वाचा घातक आजार म्हणजे मानमोडी। ज्या आजाराला आपण मर या नावानं सुद्धा ओळखतो आणि ज्या आजाराला हिंदीमध्ये राणीखेत असं म्हटलं जाते। तर कुक्कुटपालनाच्या व्यवसायात 70 ते 80% कोंबड्या ह्या फक्त मानमोडी या आजारानं दगावतात। आजवर याच्यावरती लस विकसित नव्हती, पण आता वॅक्सिन सुद्धा आले, ज्या वॅक्सिनचं नाव आहे लासोटा। आणि सामान्य कुक्कुटपालक बांधवांनी एक साधा प्रश्न उपस्थित केलाय की सर, कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये वर्षभरात कोंबड्यांना लासोटा हा किती वेळा द्यायला हवा? तुमच्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना जाणून घ्यायचे आहे अचूक उत्तर। याच्यासाठी एवढीच विनंती करतो की आपण सर्वांनी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा आणि जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओ शेअर करा। आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा। याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, जो सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे तो सध्या त्रस्त आहे की त्याची कोंबडी अचानक हिरवी संडास केल्यानंतर 2-3 दिवसात एक्सपायर होते। त्याच्या कोंबडीचा व कोंबड्याचा तुरा काळपट पडतो, त्यानंतर 2 ते 3 दिवसातच पक्षी दगावतो। तर हा आजार कोणता? तर हा आजार आहे मित्रांनो मानमोडी, ज्याला मर असं पण म्हणतात आणि ज्याला हिंदीमध्ये राणीखेत असं म्हटल्या जाते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे की राणीखेत मानमोडी म्हणजे मर हा आजार कुठून आला, हा आजार कशा पद्धतीने ओळखायचा आणि याच्यासाठी विकसित केलेली जी लस आहे ज्याला की म्हणतात लासोटा, ही आपण वर्षभरात कोंबड्यांना किती वेळा द्यायला हवी, यामुळे काय काय फायदे होऊ शकतात आणि लासोटा आपण लस जर दिली तर यामुळे काय कोंबड्यांवरती मानमोडी येण्याची शक्यता 100% संपते काय, सगळं समजावून सांगतो। एवढीच विनंती किंवा शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता पहा। मित्रांनो, आपल्या सर्वांना प्रथम हे सांगतो की राणीखेत म्हणजे मानमोडी म्हणजे मर हा जो रोग आहे हा रोग कुठून आला आणि याला ही नावं का प्राप्त झाली? बघा मित्रांनो, 2001 ची घटना होती। त्या ठिकाणी उत्तराखंड नावाचं राज्य आपल्याकडे आहे बघा, उत्तर दिशेला, जे उत्तर प्रदेशमधून वेगळं झालेले। तर उत्तराखंड या राज्यामध्ये झालं काय की तिथं राणीखेत नावाचं एक शहर आहे आणि या शहरामध्ये काही कावळे अचानक दगावले आणि त्याच्यानंतर निदान व निराकरण झालं की हे एक व्हायरल इन्फेक्शन आहे आणि त्याला राणीखेतमध्ये उत्पत्ती झाल्यामुळं राणीखेत हे नाव देण्यात आलं। आपल्याकडे जर आपण बघितलं तर 1-2 वर्षामध्ये अचानक कोंबड्या एक्सपायर होत्या, म्हणजे त्याला आपण मर रोग म्हणतात, मरीनं कोंबड्या दगावल्या असं म्हणतो। म्हणजे अचानक खूप जास्त कोंबड्या मरतात म्हणून याला मर हे नाव देण्यात आलं। आणि राहिला प्रश्न, मानमोडी का म्हणतात बाबा? तर याच्यामध्ये मान ही कोंबडी वाकडी करत असते आणि जी मान आहे ती पंखांमध्ये लपवत असते, म्हणून या रोगाला मानमोडी असं म्हटल्या जाते। आता तुम्हाला लक्षात आलं की याला राणीखेत, मानमोडी आणि मर का म्हणतात। आता हे स्पष्ट झाल्यानंतर आपण बघूयात या रोगाची लक्षणे कोणती आहेत। तर बघा मित्रांनो, या रोगांची मुख्य 2 लक्षणे, जी लक्षणं तुम्हाला पाठ झाली की तुम्ही 2च मिनिटात ओळखू शकतात की तुमच्या कोंबड्याला या ठिकाणी मानमोडी म्हणजे मर हा आजार झालेला आहे अथवा नाही। तर याचं पहिलं लक्षण असं आहे की जर आपल्या कोंबडीची व कोंबड्याची संडास हिरवी होत असेल तर लक्षात घ्या की आपल्या कोंबडीला आणि कोंबड्याला या ठिकाणी मानमोडी हा आजार झालेला असू शकतो।
आणि दुसरं लक्षण म्हणजे काय मित्रांनो, की त्यांचा तुरा निस्तेज होतो, काळपट पडतो, हे सुद्धा एक महत्त्वाचं लक्षण आहे. जर हा रोग बऱ्यापैकी झाला असेल तर कोंबडीचं जे अंड आहे वरचं जे कवच आहे तेच निर्माण होत नाही आणि कोंबडी अंड नरम देत असते. बाकी मग ह्याच्यामध्ये वजन कमी होणं, अशक्तपणा येणं हे पण लक्षण आहेत. आणखीन मुख्य लक्षण जर बघितलं तर मान वाकडी करणं, मान गोल फिरवणं, मान पंखात लपवणं ही सुद्धा लक्षणं आहेत. पण हिरवी संडास आणि तुरा काळा पडणं याच्याकडे मात्र दुर्लक्ष करू नका. आता त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट ही आहे की चला आम्हाला कळालं की बाबा हा रोग मानमोडी आहे, हा रोग मर आहे. तर तुम्हाला सांगतो रोग झाल्यानंतर सुद्धा इलाज म्हणून लासोटाच वापरला जातो आणि रोग होऊच नये म्हणून सुद्धा इलाज म्हणून लासोटा हा या ठिकाणी वापरला जातो. मग अशा परिस्थितीमध्ये एक स्वाभाविक प्रश्न आहे की बाबा लासोटाच असेल उपाय तर मग लासोटा होण्या अगोदर दिलेला बरा. मग होण्या अगोदर द्यायचा असेल तर लासोटा हा कोंबड्यांना वर्षभरातून किती वेळा द्यायला हवा आणि लासोटा हा वर्षभरात कधी कधी द्यायला हवा की ज्यामुळे आपल्या कोंबड्यांवरती जो मानमोडीचा प्रकोप होण्याची शक्यता आहे ती शक्यता 100% या ठिकाणी संपुष्टात येऊ शकेल. तर तुम्हाला सांगतो की मानमोडी आजार जास्तीत जास्त कोणत्या वेळी येऊ शकतो. यायला तर हा आजार वर्षभरात कधी पण येऊ शकतो, पण प्रामुख्याने असं बघण्यात आले की जेव्हा ऋतू बदलतो त्या ऋतू बदलामध्ये कोंबड्यांवरती मानमोडी आजार येण्याचं प्राबल्य व प्रमाण खूप जास्त असते. मग ऋतू कधी कधी बदलतो तुम्हाला तारखेसकट सांगतो, काय टेन्शन घेऊ नका. मग ऋतू बदलत असतो मित्रांनो. या ठिकाणी आता आपण बघू बा थंडी, आता हिवाळा जो आहे तो हिवाळा संपून जेव्हा उन्हाळा स्टार्ट होतो त्यावेळेस जो जोड म्हणतात किंवा दोन ऋतू एकत्र येण्याच्या प्रक्रियेला जोड असं म्हणतात. आणि हा जो जोड आहे तर हा जोड 15 जानेवारी पासून 15 फेब्रुवारीच्या दरम्यान आढळून येतो. लक्षात घ्या, 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी. त्यानंतर आपण जेव्हा उन्हाळ्यातून पावसाळ्यात जातो त्यावेळेस 15 जून ची जी तारीख आहे तर इथं वातावरण फार बदलते. म्हणजे 1 जून पासून 31 जून पर्यंतची तारीख ही एक घातक आहे आपल्यासाठी जेव्हा ऋतू बदलतो. आणि त्याच्यानंतर बघितलं तर आपण या ठिकाणी 15 ऑक्टोबर ते 15 जानेवारी ही एक तारीख आहे की इथं ऋतू बदलत असतो. मग जर ऋतू बदलण्याच्या अगोदर आपल्याला माहित आहे की ऋतू बदलणार आहे तेव्हा जर लासोटा दिला तर मी सांगतो गॅरंटीनं तुमच्या कोंबड्यांवरती मानमोडीचा प्रकोप 80 ते 90% होतच नाही. पण आपलं कसं आहे की तहान लागल्यानंतर विहीर खोदण्याची जी सवय आहे तीच आपल्याला अडचणीत आणते. आणि म्हणून सांगू इच्छितो की बघा, एकदा कोंबड्या एक्सपायर झाल्या तर आपण पुन्हा कोंबड्या निर्माण करू शकत नाहीत किंवा त्याला निर्माण करायचं असेल तर बराचसा कालावधी निघून जातो. म्हणून विषयाची परीक्षा घ्यायची नाही. सीझन चेंज होण्याच्या तारखा तुम्हाला सांगितल्या त्यापासून 15 दिवस अगोदर लासोटा देऊन घ्यायचा आहे. म्हणजे 1 जानेवारी आणि त्याबरोबर 15 मे आणि त्याचबरोबर 1 ऑक्टोबर या 3 वेळेस तुम्हाला हमखास या ठिकाणी जो आहे तो लासोटा देऊन घ्यायचा आहे. बाकी मग इतर वेळी 2 महिन्यातून एकदा म्हणजे वर्षभरात 6दा लासोटा घ्यायचा आहे. त्यापैकी ह्या 3 वेळा आणि इतर 3 वेळा आपण 2-2 महिन्याच्या फरकाने लासोटा द्यायचा आहे. तर वर्षभरात कमीत कमी लासोटा 6 वेळा दिला जावा. आता यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की ठीक आहे आपण वर्षातून या ठिकाणी 6दा लासोटा दिला, 2 महिन्यात एकदा लासोटा दिला, मग संपलं का? नाही. हे एक मुख्य की बाबा होऊच नाही म्हणून लासोटा द्यायचा. पण कधी आपल्याला जर आपल्या कोंबड्याचा तुरा काळपट दिसायला लागला किंवा त्यांची जर असणारी विष्ठा थोडी हिरवट दिसायला लागली, आपण हिरवा आहार जरी त्यांना न देता असं दिसत असेल तर त्यावेळी तो रोग झालाय असं गृहीत धरून जर तुम्ही त्या ठिकाणी लासोटा दिला तर तुम्हाला गॅरंटीनं सांगतो की आपली कोंबडी, आपला कोंबडा या आजाराला बळी पडणार नाही. आणि तुम्हाला सांगतो कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये जर आजारांपासून तुम्ही कोंबड्यांना वाचवलं तर या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा तुमचा इरादा जो पक्का आहे तो कधीही तुमच्यापासून कोणी हिसकावून घेऊ शकणार नाही. तर या पद्धतीनं मित्रांनो लक्षात घ्या, वर्षातून 6दा लासोटा, तारखा सांगितल्यात 1 जानेवारी त्याबरोबर 15 मे आणि 1 ऑक्टोबर या 3 वेळा व इतर 3 वेळा 2-2 महिन्याच्या फरकाने लासोटा द्यायचा आहे.
आता ह्या झाल्या तारखांचं तुम्हाला पूर्ण गणित व समीकरण या ठिकाणी सांगितलं. किंवा कधी हिरवी संडास किंवा काळपट तुरा दिसला किंवा मान वाकडी करत असेल किंवा पंखात लपवत असेल तर बिनधास्त लासोटा देऊन घ्यायचा. आता लासोटा देण्याची पद्धत कशी ती बघा. लासोटा देण्याची पद्धत फॉर्म्युला फार सोपा आहे मित्रांनो. पाण्यातून द्यायचा आहे आणि सकाळी 7 ते 10च्या दरम्यानच द्यायचं आहे. कारण जसं जसं ऊन वाढते, वातावरणात तापमान वाढते, त्यावेळेस त्याच्यामधलं वॅक्सिनेटर मरून जातो आणि तो आपल्यासाठी फायदेशीर राहत नाही. म्हणून आपल्याला 100 पक्ष्यांसाठी, मग ते 1 महिन्याच्या खालची पिल्लं असू द्या, 1 ते 4 महिन्याची पिल्लं असू द्या किंवा 4 महिन्याच्या वरच्या कोंबड्या असू द्या, तर यांच्यासाठी प्रमाण असं घ्या. 2 लिटर पाणी घ्यायचं, त्यात अर्धा किलो बर्फ टाकायचा, त्याच्यामध्ये आपल्याला 50 ml थंड दूध वापरायचंय. आता हे का वापरायचं तुम्हाला सांगतो. बर्फ यामुळे वापरला जातो की जे व्हॅक्सिनेटर असतात ते 2 ते 8 डिग्री सेल्सिअस मध्ये टिकून राहतात. जर आपण बर्फ नाही टाकला तर घंट्याभरामध्ये तापमान वाढलं बाहेरचं की त्या ठिकाणी पाणी गरम व्हायला सुरू होईल. पाणी जर गरम झालं तर मधले जे व्हॅक्सिनेटर आहेत ते एक्सपायर होऊन जातील. मग आपल्या मनाला वाटेल मी लासोटा दिला, पण त्याचा कसल्याही प्रकारचा फायदा आपणास होणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला राग येऊ द्या, माझं वाईट वाटू द्या बोलणं, किंवा मी तुम्हाला टोचून बोलतोय असं वाटू द्या, काही टेन्शन नाही. तुम्हाला काय करायचंय, 2 ते 8 डिग्री सेल्सिअस हे तापमान टिकवून ठेवायचे. म्हणून या ठिकाणी बर्फ हा 2 लिटरला अर्धा किलो टाकायचाच आहे. जर 10 डिग्री सेल्सिअसच्या खाली तापमान, कडाक्याची थंडी, हिवाळ्यामध्ये असं वातावरण असेल तर त्यावेळेस पाव किलोच बर्फ घ्या, 250 ग्रॅम घ्या, पण घ्या. कोणी म्हणेल की नाही सर थंड पाणी घेतो, एकदम चिल्ड वॉटर, असं जमत नाही. बर्फ 3 तासापर्यंत त्या व्हॅक्सिनेटरला आवश्यक असणारं तापमान टिकवून ठेवतो आणि हळूहळू वितळतो. म्हणून चिल्ड वॉटर नाही तर फक्त बर्फाचा वापर करणं बंधनकारक आहे. याच्यानंतर बघा की बाबा दूध का वापरतात, तर बघा ही लस कडू असते आणि लस कडू असते म्हणून कोंबड्या पित नाहीत आणि अशा परिस्थितीत त्यांना प्यावंसं वाटावं, त्यामुळं त्या ठिकाणी 50 ml दूध वापरतात. ते थंड का असावं? मला सांगा, गरम जर असलं असतं दूध तर त्याच्यामधला व्हॅक्सिनेटर मरून जाईल ना. मग त्याच्यामुळं थंड दूध हे घेतल्या जाते. दूध शेळीचं जमतंय का? दूध गाईचं जमतंय का? दूध म्हशीचं जमतंय का? ज्याचं ज्याचं दूध असते त्या सगळ्याचं दूध जमते. काही टेन्शन घेऊ नका. गाय, म्हैस, शेळी जे काही असेल त्या सर्वांचं दूध आपण इथं वापरू शकता. काही अडचण नाही. आता तुम्हाला सांगतो कशा पद्धतीनं पहिल्यांदा 1 महिन्याच्या खालच्या पिल्लांना, की ज्यांना 7व्या आणि 21व्या दिवशी लासोटा दिला जातो, त्यांना पाण्यातून लासोटा द्यायचा असेल तर कसा द्यावा. यासाठी पहिल्यांदा 2 लिटर पाणी घ्या, त्या ठिकाणी अर्धा किलो बर्फ मिसळा, 50 ml दूध टाका व त्याच्यानंतर 100 जर 1 महिन्याच्या खालची पिल्लं असतील तर त्यांना 100 पक्ष्यांसाठी उपलब्ध झालेला लासोटाचा डोस हा डायल्यूटला एकत्र करून जशास तसा टाकून द्यावा. आता हेच प्रमाण घ्यायचं, पण 1 ते 4 महिन्याचं प्रमाण कसं बदलते व्हॅक्सिनचं ते बघा. 2 लिटर पाणी घ्यायचंय, त्याच्यात अर्धा किलो बर्फ टाकायचा, 50 ml थंड दूध टाकायचे, यानुसार हे द्रावण तयार होईल. जर आपला या ठिकाणी पक्षी म्हणजे पिल्लू 1 ते 4 महिन्याचा असेल तर त्यांना 100 च्या ऐवजी 125 चा डोस टाकायचा आहे. म्हणजे एका महिन्याच्या खालचं पिल्लू असेल तर 100 साठी 100 चा डोस वापरायचा आहे. पण 1 ते 4 महिन्याचं पिल्लू जे की थोडंसं मोठं झालंय त्याला त्या ठिकाणी व्हॅक्सिनची गरज थोडी अधिक आहे. तर त्यामुळे 100 पक्ष्यांसाठी डोसचं प्रमाण हे राहील, परंतु लसीचं प्रमाण मात्र 100 च्या ऐवजी 125 होईल. म्हणजे 100 पिल्ला असतील तर 125 चा डोस टाकावा लागेल. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगू का, की 100 गुणिले 4 करा, 400 होते आणि त्या ठिकाणी जर आपण 100 गुणिले 125 केलं, समजा या ठिकाणी 100 गुणिले 4 400 झालं आणि त्या 4ला जर 1.25 गुणलं तर 5 होते, म्हणजे 500. 500 पक्ष्यांचा डोस जर आणला तुम्ही आणि तो जर 400 पक्ष्यांना दिला 1 ते 4 महिन्याच्या दरम्यानचा, तर तो ॲक्युरेट होतो. समजा तुम्ही जेवढ्याला तेवढं टाकलं, की समजा बाबा आपल्याकडं 200 पिल्लं आहेत समजा. 200 पिल्लं 1 ते 4 महिन्याची आहेत, तुम्ही 200चाच डोस आणला तर तुम्हाला सांगतो तो डोस त्या पद्धतीने लागू होणार नाही. म्हणून 200 पिल्लं असतील 1 ते 4 महिन्याचं तर 250चं व्हॅक्सिन आणा. जर तुमच्याकडे 400 असतील तर 500चं व्हॅक्सिन असेल. म्हणजे 100ला 125 हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की बाबा 4 महिन्याच्या वरची पठडी आहे, कोंबडी आहे, कोंबडा आहे, ह्यासाठी काय करायचंय आपल्याला या ठिकाणी प्रमाण तेच आहे. 2 लिटर पाणी घ्या, अर्धा किलो बर्फ टाका, त्याच्यामध्ये 50 ml थंड दूध टाका आणि त्याच्यामध्ये काय करायचंय मित्रांनो, या ठिकाणी आता दीडपट लस वापरायची. समजावून सांगतो. 100 पक्षी असतील तर 150चा डोस वापरायचा. 150चा नसतो, म्हणून काय करायचंय आपल्याला या ठिकाणी 200चा आणायचा आहे, 75% वापरायचा आहे आणि 25% फेकून द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सांगतो 200 जर तुमच्याकडे 4 महिन्याच्या वरची पक्षी असतील तर तुम्हाला 300 डोस वापरायचा आहे. जर तुमच्याकडे 300 पक्षी असतील 4 महिन्याच्या वरची तर 450चा डोस वापरायचा आहे. 500 असतील तर 750चा डोस वापरायचा आहे आणि 700 असतील तर 1000चा डोस वापरून टाका. याच्या पद्धतीने 4 महिन्याच्या वरच्या पक्ष्यांसाठी.
जर या पद्धतीनं आपण सीझन चेंज होण्या अगोदर आणि वर्षभरातून 6दा जर व्हॅक्सिनेशन केलं, तुम्हाला सांगतो कसल्याही प्रकारची अडचण, हानी व प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. मानमोडी तुमच्या असणाऱ्या शेडकडे मान वाकडी करून सुद्धा बघणार नाही. लक्षात घ्या. मी मान वाकडी अशामुळे म्हटलं की मानमोडी आहे त्यामुळे. आता काही जण प्रश्न विचारतात, की सर लासोटा कमीत कमी किती दिवसाचा फरक पाहिजे देताना? तर तुम्हाला सांगतो 8 दिवसाचा फरक असेल, 1 तारखेला दिलं तर 8 तारखेच्या नंतर कधीही तुम्ही लासोटा रिपीट करू शकता. काही बंधन नाही, अडचण नाही, टेन्शन नाही, समस्या नाही. काही जण असं म्हणतात, की सर आमच्याकडे लहान-लहान पिल्लं आहेत ते आणि आमच्याकडे कंटिन्यूअस पिल्लं निघतात, त्यांचा लासोटा उरतो, तर मग हा डोस आम्ही वापरू शकतो का? येस, 100% वापरू शकता. समजा तुम्ही सकाळी लहान पिल्लांना लासोटा द्यायला त्यातला डोस उरलाय, बाजूलाच कोंबड्या आहेत, तर तुम्ही पाण्याच्या माध्यमातून हा डोस देऊ शकतात. पण असं जर कोणी म्हणत असेल, की हा लासोटा आहे सर उरलाय फ्रिजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी देऊ का? कोणी म्हणत असेल, की सर माझे पिल्ले घरी येतात आणि कोंबड्या फार्मवर येतात, मग मी काय करतो इथं देतो मग ते संघ घेऊन जातो. असं जमत नाही. तुम्ही ॲट अ टाईम फोडा आणि ॲट अ टाईम द्या, काही प्रॉब्लेम येणार नाही. मग अशा पद्धतीनं लासोटाचा वापर तुम्ही 8 दिवसानंतर रिपीट जरी केला तर काही प्रॉब्लेम नाही. पण मुख्यत्वे वर्षातून 6 वेळा चूक व्हायला नको. जर चूक झाली तर चुकीला माफी नाही. अशा परिस्थितीमध्ये मानमोडी मार आला म्हणून समजा आणि आपल्या फार्मचं अतोनात नुकसान होणार हे समजून घ्या. माझं काम हे घाबरवणं नाही, भीती घालणं नाही, तर तुमची भीती कमी करणे किंवा ज्यामुळं तुम्ही या चुका करणार नाहीत आणि चुका करू नका. लासोटा 100% द्या. तुम्हाला समजलं एका महिन्याच्या खालच्या पिल्लांना 100ला 100, 1 ते 4 महिन्याच्या पिल्लांना 100ला 125 आणि 4 महिन्याच्या वरच्या कोंबड्यांना या ठिकाणी 100ला 150 असा फॉर्म्युला वापरा. टेन्शन घेऊ नका, टेन्शन देऊ नका. फ्री राहा, फ्री खा, काही लोड घ्यायचा नाही. फक्त मानमोडीचं टेन्शन आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो. मानमोडीला जर रोखलं तर तुम्हाला सांगतो लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा कुणीही नष्ट करू शकत नाही, संपवू शकत नाही, हिसकावून घेऊ शकत नाही. तर अशा पद्धतीनं लासोटाचा वापर तुम्ही या ठिकाणी वर्षभरात कमीत कमी 6 वेळा करा. अधिक जर केला तर काही अडचण नाही. तर हा संपूर्ण व्हिडिओ होता ज्यात मी फार बारकाईने तुम्हाला हे समजावून सांगितलं. जर काही माझं बोलणं तुम्हाला लागलं असेल, टोचलं असेल तर माफ करा. तुमचा मित्र, तुमचा भाऊ, तुमचा सखा सवंगडी म्हणून मी तुम्हाला बोललेलो आहे. कारण या ठिकाणी चुकीला माफी अजिबात नाही. अशाच पद्धतीची माहिती वारंवार हवी असेल आणि जर तुम्हाला या व्यवसायाला करिअरचा ऑप्शन म्हणून निवडून जर या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल, तर आजच आपण रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकतात. जिथं आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन हे केलं जाते. जिथं दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता ट्रेनिंग असते. जी ट्रेनिंग मी स्वतः घेतो, ज्यात पहिल्यांदा लेक्चर देतो. आणि त्याच्यानंतर पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याचा कोंबड्यांवरती कशा पद्धतीनं प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, त्यापासून त्यांचा बचाव कसा करायचा व त्यासाठी कोणत्या औषधांचा वापर करायचा हे सांगितले जाते, की ज्यामुळे मृत्यूदर कमी राहतो. आणि सरतेशेवटी जेवढी प्रश्न आठवड्याभरात निर्माण झाली त्या सर्व प्रश्नांची एक-एक करून उत्तरं सुद्धा दिली जातात. म्हणून लक्षात घ्या, ही तुमच्यासाठी माझ्याकडून केलेली सोय. इतर दिवशी आलेल्या प्रश्नांची उत्तरं दुपारी 3 ते 8च्या दरम्यान लखन सर देतात, ज्यांचा नंबर आहे 84 21 82 62 62. पण त्यांचा कॉल होतो रेकॉर्ड. त्याच्यामुळं तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असेल तरच कॉल करा किंवा तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तरच कॉल करा. आता याच्यामध्ये आम्ही कशा पद्धतीने तुमची मदत करतो, तर बघा 5 उद्दिष्ट आहेत. नंबर 1 तर तुमचा खाद्य खर्च कोंबड्यांचा 80% पर्यंत कमी करणं आमची जबाबदारी. तुमचा शेडचा खर्च कमी करणं ही आमची जबाबदारी. शेडची लांबी, रुंदी, उंची किती हे सांगणं आमची जबाबदारी, की ज्यामुळे तुमची जागेची, भांडवलाची, वेळेची व त्या ठिकाणी मेहनतीची होऊन जाईल इथं बचत. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय लक्षात घ्या मित्रांनो, की जर या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा तर कोंबडीवर, पिल्लावर आजार यायला नको. हे आजार येऊच नये म्हणून आम्ही या ठिकाणी वारंवार तुम्हाला लसीकरण कधी आणि कसं करायचं हे समजावून सांगतो. ज्यामुळे कोंबडी पिल्ले आजारी पडणार नाहीत. यातून चुकून-मुकून आजारी पडले तर तात्काळ कोणता इलाज करायचा याबद्दल मार्गदर्शन केले जाते. ज्यामुळे मृत्यूदर हा 100% कमी होण्यास मदत होऊन जाते. त्याचबरोबर पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन कसं प्राप्त करायचं, पिल्लांची ब्रूडिंग, फीडिंग, व्हॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन आणि सरतेशेवटी आपल्यापाशी तयार झालेली कोंबडी, कोंबडा, कोंबडीचे पिल्ले आणि अंडी कधी, कुठे, कशी विकायची याबद्दल सखोल मार्गदर्शन आम्ही करत असतो आणि यामुळे विक्री करताना अडचणी येत नाहीत. अशा पद्धतीनं उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन हे आमच्याकडून दिलं जाते, केलं जाते, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा होऊ शकतो परिपूर्ण. मग खऱ्या अर्थानं कुक्कुटपालनाच्या व्यवसायात हात आजमावायचे असतील तर आजच नशीब पालटणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घ्या. यासाठी संपर्क साधा. लखन सरांशी नंबर आहे 84 21 82 62 62. तुम्ही कॉल केला की लखन सर फोन उचलतील. त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील. एवढी माहिती पाठवल्यानंतर मग लखन सर आपणास माझा फोनपे, गुगल पे नंबर 82 65 088 460 म्हणजे 8265088460 पाठवतील. बस याच्यावर ₹500 पाठवून स्क्रीनशॉट पाठवा.
एवढं केल्यानं अवघ्या ₹500 मासिक शुल्कावरती आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळते, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा होतो खऱ्या अर्थानं परिपूर्ण. म्हणून तुम्हाला एकच विनंती करतो, की खऱ्या अर्थानं कुक्कुटपालन करून कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा, तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या नशीब पालटणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घ्या. यासाठी कॉल करा 84 21 82 62 62 या क्रमांकावरती. याचबरोबर आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप बनवला आहे. आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर मोफत सामील व्हायचं असेल, तर आजच मित्रांनो या ठिकाणी आपला जो आहे तो नाव, पत्ता, 6 अंकाचा पिनकोड, आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो, व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर पाठवा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल. तर हा होता मित्रांनो व्हिडिओ, की ज्यात आपण बघितलं की कुक्कुटपालनातील सर्वात घातक आजार मानमोडी ज्याला रोखणारी सर्वात महत्त्वाची लस म्हणजे लासोटा. तर या लासोटाचा वापर हा वर्षभरात किती वेळा करावा, कशा पद्धतीनं करावं, त्यामुळे काय काय होऊ शकतात फायदे. व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. काही समस्या असतील तर पाठवत चला. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील. हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असल्यामुळे जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ या ठिकाणी पाठवा. त्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आतापर्यंत केलं नसेल चॅनल सबस्क्राईब तर जरूर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्यानं. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उद्याळ मनापासून व्यक्त करतो. खूप खूप आभार.